पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BVSC आणि AH याच्या सीट मॅट्रिक्स व इलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत व सीट कशा प्रकारे भरल्या जातात ते पण माहिती करून घेणार आहोत. तर एकदम सुरुवातीला जर सांगायचं झालं तर याचं थोडं नीटपेक्षा नीट म्हणजे MBBS ची जी काउन्सिलिंग होते MBBS BMS BHMS याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 70-30 कोटा जो नीटच्या काउन्सिलिंग मध्ये नीट MBBS BMS BHMS च्या काउन्सिलिंग मध्ये जो महाराष्ट्रामध्ये लागू होता तो या BVSC च्या काउन्सिलिंग मध्ये आतापर्यंत लागू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही याच्याबद्दल माहिती घेऊया. BVSC च्या जे सीट मॅट्रिक्स मध्ये आहे ते आतापर्यंत 70-30 कोटा हा जो आहे का तो लागू आहे. तर याच्यामध्ये कसं राहते माहिती आहे का, समजा याच्यामध्ये दोन स्टेट पडतात. आपल्या महाराष्ट्राच्याच काउन्सिलिंग मध्ये याच्यामध्ये दोन रिजन पडतात. एक रिजनल कोटा पडत असतो आणि एक पडत असतो स्टेट कोटा. असे दोन कोटा असतात. तर हे जे रिजनल कोटा आहे तर रिजनल कोटामध्ये जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं गेलं तर एखादं कॉलेज घ्या. फॉर एक्झाम्पल समजा नागपूर वेटरनरी कॉलेज जर घेतलं तिथं त्या कॉलेजच्या म्हणजे तिथे डिस्ट्रिक्ट दिलेले राहतात. म्हणजे पूर्ण विदर्भच आहे नागपूर वेटरनरी कॉलेजच्या रिजन मध्ये. तर तिथे तुम्हाला 70% सीट रिझर्वेशन राहणार. 70% सीट हे त्या रिजन मधल्याच विद्यार्थ्यांना ज्यांची 12वी त्या म्हणजे विदर्भ रिजन मधून झालेली आहे त्यांना 70% सीट हे रिझर्व्ह राहणार आणि उरलेले जे 30% तेच कोटा थ्रू भरले जाणार. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले विद्यार्थी 30%च्या सीटमध्ये ऑक्युपाय केले जातात. फॉर एक्झाम्पल नागपूरच्या वेटरनरी कॉलेजला जर एखादा फॉर एक्झाम्पल सोलापूरच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याला 30% या थ्रू भरल्या जाणार त्याची सीट. आणि जर फॉर एक्झाम्पल नागपूरच्या वेटरनरी कॉलेजला जर समजा फॉर एक्झाम्पल नागपूरच्याच विद्यार्थ्याला किंवा अकोल्याच्या विद्यार्थ्याला जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर त्याला 70% सीट रिझर्व्ह राहणार त्याच्यामध्ये त्या कॉलेजमध्ये. आणि जे जर इतर म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल नागपूर रिजन जर सोडून जर तुम्हाला एखादा सोलापूर घ्या मुंबई घ्या या जर साईडच्या विद्यार्थ्याला जर नागपूरच्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला तिथे 30% सीट रिझर्व्ह राहणार आहेत. एवढी तुम्ही माहिती हे तुम्हाला सांगायचं झालं तर. आता चला विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये माहिती करून घेऊया. विद्यार्थी व पालक मित्रांनो, तर आता आपण एकदम सुरुवातीला जर बोलायचं गेलं तर आपण नागपूर वेटरनरी कॉलेज ऑफ सेमिनार हिल्स आणि नागपूर, कारण की तिथं आपल्या वेटरनरीची युनिव्हर्सिटी आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. तर नागपूरच्या रिजन मध्ये कोणकोणत्या डिस्ट्रिक्टला 70% सीट रिझर्वेशन आहेत तर ते बघूया. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम यासारख्या डिस्ट्रिक्टना नागपूर वेटरनरी कॉलेजमध्ये 70% सीट रिझर्व्ह आहेत आणि उरलेले 30% सीट आपल्या ऑल ओव्हर स्टोटासाठी आहे. तर याच्यामध्ये जर इंटेक कॅपॅसिटी जर बघायला गेलं तर नागपूर वेटरनरी कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 100. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरल्या जातात सीट 85 आणि उरलेल्या 15% सीट वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरल्या जातात. आणि बघा याच्यामध्ये गोवा स्टेट, आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवा स्टेटसाठी NRI, FN, PICO आणि जम्मू आणि काश्मीर या अशा तीन रिजन मध्ये पण सीट भरल्या जातात. गोवा स्टेटवाल्यांसाठी पण आपल्या राज्यामध्ये आहेत सीट. NRI म्हणजे जे आपल्या इतर राज्यामध्ये राहतात पण बाय बर्थ ते इतर कंट्रीमध्ये राहतात पण ते बाय बर्थ महाराष्ट्राचे, त्यांच्यासाठी पण सीट राहतात. गेल्या वर्षी याच्यासाठी एक पण सीट नव्हती. हे म्हणजे यांची सीटचं कसं राहते माहिती आहे का, NRI वाल्यांचं स्पेशल राऊंड होत असतो का तेव्हा त्यांना सीट दिल्या जातात. NRI जर उरली एखादी 2 सीट तर त्यांना NRI वाल्यांना पुरवली जाते. जम्मू आणि काश्मीर, उत्तर लडाख आणि उत्तराखंड या ठिकाणी कसं टेररिस्ट अटॅक असल्यामुळे यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये वेटरनरीसाठी सीट्स अवेलेबल आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये गेल्या वर्षी एक सीट अवेलेबल होती, तुम्ही बघू शकता. तर तशा 5 सीट्स होत्या गेल्या वर्षी. आता आपलं झालं नागपूर बद्दल जर बोलायचं तर हे आपण बोललो थोडं. तर बॉम्बे वेटरनरी कॉलेज बद्दल माहिती करून घेऊया. तर बॉम्बे वेटरनरी कॉलेज ऑफ गोरगाव मुंबई याच्यामध्ये तर थोडक्यात बोलायचं झालं तर याच्यामध्ये ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्यांना या कॉलेजमध्ये 70% सीट रिझर्व्ह आहेत. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 आहे. त्याच्यापैकी 85 सीट्स या युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरल्या जातात आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू 15 सीट भरल्या जातात. आणि याच्यामध्ये गोवा स्टेटवाल्यांना 5 सीट आहेत आणि जे जम्मू आणि काश्मीर वाल्यांना 1 सीट आहे. KNP कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स अँड शिरवळ डिस्ट्रिक्ट सातारा
या जर कॉलेजबद्दल जर बोलायला लागले जे सातारा, तर याच्यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुले, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार या ठिकाणाहून ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्यांना 70% सीट KNP कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्सेस शिरवळ डिस्ट्रिक्ट सातारामध्ये रिझर्वेशन आहे. आणि जर बघायला गेलं तर या कॉलेजची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे 75. त्याच्यापैकी जर बघायला 75% त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे. आणि त्याच्यापैकी जर बघायला गेलं 64 सीट ह्या युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरल्या जातात आणि उरलेले 11 सीट ह्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरल्या जातात. आणि याच्यानंतर जे 4 सीट आहेत ते गोवा स्टेट वाल्यांना आहेत. नंतर जर बघायला गेलं तर कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स परभणी अँड कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स ऑफ उदगीर हे 2 कॉलेज एकाच रिजन मध्ये घेतल्या जातात, म्हणजे रिजन D. तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना प्रॉफिट यायचा, तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली या ठिकाणाहून ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे या दोन्ही कॉलेजमध्ये त्यांना 70% सीट्स या रिझर्व्ह असणार आहेत. ज्यांची 12वी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली ओव्हरऑल जर मराठवाडा रिजन मधून जर तुमची 12वी झालेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, जर परभणीच्या कॉलेजला बघायला गेलं तर 100 सीट्स आहेत. त्याच्यापैकी जर टोटल सीट बघायला गेलं तर 100 सीट आहे. त्याच्यापैकी 85 सीट युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरल्या जात होतं आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू 15 सीट भरल्या जात होतं. आणि 2 सीट्स या गेल्या वर्षी गोवा रिजन वाल्याला सुटल्या होत्या आणि एक तर उत्तर जम्मू काश्मीर वाल्यांना होती. आता जर बघायला गेलं तर कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स उदगीर बद्दल आपण माहिती घेऊया. तर गेल्या वर्षी जर टोटल बघायला गेलं तर इथे 80 सीट्स होत्या टोटल. त्याच्यापैकी जर बघायला गेलं तर 68 सीट्स या युनिव्हर्सिटी कोटाला होत्या आणि 12 सीट्स या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया मध्ये सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरल्या गेल्या आणि एक कॉलेज जम्मू आणि काश्मीर रिजन वाल्याला सुटली होती. आता बघा टोटल जर विद्यार्थी मित्रांनो हे असा टोटल आराखडा आहे की टोटल जर मी जर ओव्हरऑल बघायला गेलं तर तुम्ही रिजन D वाल्यामध्ये नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली या विद्यार्थ्यांचा खरंच एक बऱ्या प्रकारे प्रॉफिट दिसत आहे. कारण की 2 कॉलेज आहेत आणि 2 कॉलेजमध्ये त्यांना 70% रिझर्वेशन आहे, म्हणजे 100 सॉरी 180 सीट मध्ये त्यांना रिझर्वेशन असल्यासारखं आहे टोटल. बघू शकता तुम्ही. हे झालं थोडक्यात माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो याचं काउन्सिलिंग थोडी अलग चालते, याची वेबसाईट वगैरे पूर्ण अलग आहे. आपल्या MSCET वर याची काउन्सिलिंग होत नाही, या वेबसाईटवर याची काउन्सिलिंग होत असते. ही पण तुम्ही बघून घ्यावे. www आणि याची काउन्सिलिंग टोटल नागपूर युनिव्हर्सिटी बघत असते. याचं सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे भरलं जाते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आपण याच्याबद्दल डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया. आता याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा आहे, नेमकं एलिजिबल कॅन्डिडेट कसे ओळखायचे याचे, आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच या व्हिडिओच्या सांगितलं होतं. तर ते तर तुम्हाला माहीतच आहे की याचं सुरुवातीला सांगितल्याबद्दल. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं गेलं तर याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडा वेगळा आहे. तर त्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आपण माहिती करून घेऊया. 50% मार्क पाहिजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इंग्लिश टुगेदर. म्हणजे याचं कसं आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टेट कोटाचं आणि रिजन कोट्याचं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. तर हे थोडं हे करून घेतो, क्लिअर करून घेतो. आता विद्यार्थी मित्रांनो 50% मार्क तुम्हाला पाहिजेत कोणत्या, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी आहेत आणि इंग्लिश. म्हणजे जर तुमची अनरिझर्व कॅटेगरी किंवा EWS जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 400 पैकी 200 मार्क असणं गरजेचं आहे. या या जर तुम्हाला वेटरनरीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर याचे एवढे मार्क असणं गरजेचं आहे. आणि जर रिझर्व कॅटेगरी असली तुमची, OBC असू द्या, OBC, ST, SC, नंतर VJ, NT, A, B, C, D आणि जर आमची SCBC जी नवीन आलेली कॅटेगरी आहे, या सगळ्या कॅटेगरीनुसार जर बघायला गेलं तर तुम्हाला 400 पैकी 190 मार्क पाहिजेत जर वेटरनरीला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. अनरिझर्व कॅटेगरी हे बघू शकता तुम्ही. अनरिझर्व कॅटेगरी वाल्यांना त्यांनी काय सांगितलं, अनरिझर्व कॅटेगरी 47.15% मार्क इन द केस ऑफ रिझर्व कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. ओके, आणि थोडक्यात माहिती झालं. याचा थोडा एलिजिबिलिटी क्रायटेरिया अलग आहे. आपली जे नीट UG ची काउन्सिलिंग होते, आपली MSCET ची जे म्हणजे मेडिकल फील्डमध्ये स्पेशली डॉक्टर की आपल्या ह्युमन डॉक्टरच्या फील्डमध्ये ज्यांचं ऍडमिशन होते त्यांच्यासाठी वेगळे. आपल्या ह्युमन डॉक्टर फील्डमध्ये जसं की MBBS झालं, BMS झालं, BHMS झालं,
यांच्यासाठी जे आहे BVSC नर्सिंग झालं, यांच्यासाठी कसं आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, यांच्यासाठी आपलं PCB एवढंच इन्क्लुडिंग आहे आणि याच्यामध्ये 50% मार्क क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट इन्क्लुडिंग नाहीये तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये, पण BVSC आणि वेटरनरी मध्ये तुम्हाला ती चारही पण विषय इन्क्लुडिंग असणार, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी किंवा इंग्लिश, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा आणि इंग्लिश, हे 4 विषय तुमचे इन्क्लुडिंग असणार आहेत. हे झालं थोडक्यात माहिती. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, तुम्हाला जर काही डाऊट असला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला कमेंट करू शकता तुमच्या. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही जरी डाऊट असला तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमची पूर्ण माहिती पुरवल्या जाईल तुम्हाला. धन्यवाद.